संगमनेरमध्ये दररोज पाणी येते. जे संगमनेरला जमले ते कोपरगावला का नाही असा प्रश्न उपस्थित करणारे फलक कोपरगाव शहरात लागलेत. त्यामुळे संगमनेरच्या पाणी योजनेची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. अहमदनगर जिल्ह्यात दररोज 2 वेळा पूर्ण पाणी मिळणारे संगमनेर हे एकमेव शहर आहे. शहरीकरणात पाण्याची उपलब्धता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई जाणवते. रात्री अपरात्री पाणी येते किंवा माती मिश्रित अस्वच्छ पाणी पुरविले जाते. मात्र संगमनेर स्वयंपूर्ण आहे. पावसाळ्यातही अनेक शहरांना पाणी टंचाई भासते, पण संगमनेरमध्ये उन्हाळ्यातही दररोज 2 वेळा पूर्ण दाबाने पाणी येते. त्यामुळे संगमनेरचे पाणी योजना कौतुकाचा विषय ठरली आहे. कोपरगावातील फलकांमुळे या योजनेची पुन्हा उजळणी झाली. सन 1999 मध्ये निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली. तेव्हाच संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईन आणली गेली. शिवकालीन पाणी योजनांच्या धर्तीवर गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने निळवंडे धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी शहरात आणले गेले. ही कल्पना तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री बाळासाहेब थोरात यांची होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी थोरात यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या संबंधाचा उपयोग करून थोरात यांनी पाईपलाईन्सला प्रशासकीय मंजुरी मिळवली आणि काम सुरू केले. या योजनेमुळे संगमनेर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला. आज संगमनेर शहरात दिवसातून 2 वेळा पाणी येते. निळवंडे धरणाच्या भिंतीच्या तळाशी संगमनेरसाठी स्वतंत्र व्हॉल्व बसवला आहे. निळवंडे ते अकोले अशी 38 किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन आहे. उताराच्या साहाय्यानं पाणी थेट संगमनेरमध्ये पोहोचते. निळवंडे धरणातून पाणी आल्यानंतर शहरातील जुन्या पाईपलाईन काढून बिडाच्या पाईपलाईन बसविल्या. आज 7 टाक्यांद्वारे दररोज सुमारे 1 कोटी लिटर पाणी नागरिकांच्या घरात पोहोचते. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या मजल्यापर्यंतही मोटारशिवाय पाणी जाते. संगमनेरमध्ये दररोज पाणी मिळते आणि ते शुद्धही असते. यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यरत आहे. 2021 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 23 कोटी रुपयांच्या अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळवली.